नमस्कार, मी सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। दिवाळीत नेहमी बनवले जाणारे इतर पदार्थ सहज बाजारात मिळतात, पण मात्र गुलाब चिरोटे सहसा मिळत नाहीत। आज मी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने गुलाबाचे चिरोटे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। चला तर मग लगेच सुरू करूया। चला तर मग आपण आता त्याचं साहित्य बघूया। 1.5 वाटी मैदा, मैद्याच्या ऐवजी तुम्ही रवा एकदम बारीक रवा सुद्धा घेऊ शकता। दूध, पाणी, तूप, रंग आणि मीठ। आता आपण मैदा भिजवून घेऊ। 1.5 वाटी मैदा आहे, त्याला थोडं चिमूटभर मीठ टाकलं आणि 3 चमचे गरम तूप टाकलं, साजूक तूप। मैद्याला हे तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे, संपूर्ण सगळ्या मैद्याला लागलं पाहिजे। रवा घेतला तरी सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे। आता ह्या मैद्यामधला अर्धा वाटी मैदा बाजूला काढून ठेवायचा आहे आणि बाकीचा मैदा दूध पाण्याने भिजवून घ्यायचा। एकदम मऊ सुद्धा नाही आणि एकदम घट्ट सुद्धा नाही, असा मध्यम मैदा भिजवून घ्यायचा। आणि हा मैदा भिजवून झाल्यानंतर तो साधारण 2 तास तरी ठेवून द्यायचा आहे भिजायला। म्हणजे आपण 1 वाटी हा पांढरा ठेवलाय आणि अर्धा वाटी जो बाजूला काढून घेतलाय त्याच्यामध्ये रंग टाकून आपल्याला भिजवायचा आहे। हा बघा, एवढा मैदा घट्ट भिजवायचा आहे। आता आपण जो अर्धा वाटी काढून घेतलाय त्याच्यामध्ये रंग टाकलाय, तो मी रास्पबेरी रेड टाकलाय। टोमॅटो रेड सुद्धा चांगला दिसतो, तुमच्या आवडीचा तुम्ही कुठलाही रंग घेऊ शकता। आणि आता तोही मैदा भिजवून घ्यायचा। मैद्यामध्ये गरम तूप टाकल्यामुळे त्याला जरा खुसखुशीतपणा येतो, म्हणून त्याच्यात गरम तूप टाकायचंय। हे दोन्ही भिजवलेले मैदा बाजूला ठेवून द्यायचे। आता त्याचं आपण साठ तयार करून घेऊया। साठ्यासाठी आपण एका बाउल मध्ये थोडं तूप घेतलं, म्हणजे आपण कानोल्याला ज्याप्रमाणे केला होता तसाच करायचा आहे। त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकलंय, कॉर्नफ्लॉवर टाकून चांगलं व्यवस्थित ते मथून घ्यायचं आहे। तूप कमी वाटलं तर परत टाकू शकता तुम्ही। साठं तयार करताना त्याचं प्रमाण आपण असं घ्यायचं की समजा तुम्ही 2 चमचे तूप घेतलं पातळ करून, तर त्याच्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचा। आणि जर तो तुम्हाला कॉर्नफ्लॉवर जास्त वाटला तर थोडंसं तुम्ही तूप परत टाकू शकता। जर तो कॉर्नफ्लॉवर तुम्हाला पातळ वाटला तर त्याच्यामध्ये परत तुम्ही थोडासा कॉर्नफ्लॉवर तुमच्याप्रमाणे टाकू शकता। आपण त्या मैद्याच्या पांढऱ्या मैद्या जो ठेवलाय आपण त्याचे 6 गोळे करून घ्यायचेत। आणि एक
गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची. ती पण एकदम पातळ लाटायची आहे. तुम्ही जर रवा घेतलात मैद्याच्या ऐवजी तर तो तुम्हाला मिक्सरमध्ये थोडा थोडा गोळा घेऊन मिक्सरमध्ये तो मारून घ्यायला लागेल. ज्याप्रमाणे आपण कानोल्याचं करून घेतो त्याप्रमाणे. लाटलेली पोळी आपल्याला एकदम पातळ लाटायची आहे. म्हणजे काय होतं, 6 पोळ्या आपण एकावर एक ठेवणार आहोत. हे बघा, एवढी पातळ लाटायची आहे. आणि त्या 6 पोळ्यांनाही आपण ते साठं लावून ते एकावर एक ठेवणार आहोत. त्यामुळे ते जाड लाटायच्या नाहीयेत. ते एकावर एक ठेवल्यामुळे त्याला पापुद्रे चांगले सुटतात. अशा तऱ्हेने आपण 6 पोळ्या लाटून घेतल्या. आता आपण रंगाच्या करणार आहोत. रंगाचे आपण 3 गोळे केलेत आणि ते 3ही गोळे असेच पातळ लाटून घ्यायचे. त्याच्या पण पोळ्या त्याला कॉर्नफ्लॉवर लावत लाटायचं. म्हणजे मग ते फुलपाटाला आपल्या चिकटत नाही किंवा लाटण्याला सुद्धा मग ते चिकटत नाही. ते पातळ लाटता येतात आपल्याला.
आता आपण प्रथम ह्या रंगीत पोळ्या ज्या लाटलेल्या आहेत त्याला आपण साटं लावून घेऊया. त्याला आपण साटं लावताना एकदम जास्त पण नाही लावायचं आणि एकदम कमी पण लावायचं नाही, पण सगळ्या पोळीवर ते पसरलं पाहिजे. असं त्या तिन्ही पोळ्यांना लावून एकावर एक ठेवायच्यात. ही तिसरी ठेवली पोळी आपण. त्याला सुद्धा साटं लावून घ्यायचंय. रंगीत पोळ्यांना जे साटं लावून घेतले त्याचा रोल करायचा आहे आपल्याला. तो पण बाजूनी चांगला दाबत दाबत त्याचा रोल करायचा. तो रोल झाल्यानंतर ते दाबून ते चिकटवून घ्यायचे त्याची टोकं आणि तो थोडा पातळ करून घ्यायचा. आता असंच पांढऱ्या त्या पोळ्या ज्या लाटल्यात त्याला सुद्धा साटं लावून एकावर एक ठेवायच्या आहेत. आपण त्या 6 केलेल्या आहेत, 6 एकावर एक ठेवायच्यात. प्रत्येक पोळीला साटं लावायचं आहे.
आता ही शेवटची पोळी आपण ठेवली, त्याला आता साठं लावून घेऊ. आता ह्याचा सुद्धा आपल्याला रोल करायचा आहे, पण ह्याचा रोल करायला सुरुवात करताना त्याच्यामध्ये आपण तो रंगीत रोल ठेवायचा प्रथम, आणि तो रंगीत रोल त्याच्यामध्ये ठेवून मग त्याचा रोल करायचा. हे असं केल्यामुळे तो रंगीत म्हणजे आपलं जे फूल असतं गुलाबाचं ते मध्यभागी येतं. आणि तो रोल करून झाल्यानंतर परत त्याची जे टोक असतं, शेवटचा भाग असतो, ते दाबून त्याला चिकटवून घ्यायचं आहे पांढऱ्या पोळ्यांचा. आता आपण ह्याच्या लाट्या करून घेणार आहोत. ह्या प्रमाणामध्ये साधारणपणे 10 जरी त्याच्या लाट्या होतात. आणि परत शेवटी तुम्ही किती मोठी लहान कापताय त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग त्या लाट्या ओल्या रुमालाच्या खाली ठेवून द्यायच्या, त्या सुकू नयेत म्हणून. आणि त्याची असे दाबून ते व्यवस्थित मध्ये फूल आणायचं. आणि त्याची एक बाजू आपण बंद करून घेणार आहोत, का तर ते मागच्या बाजूनी फूल बाहेर येऊ नये म्हणून. तर त्याच्यावर आपण त्याच्या बाजूला जी गुंडाळी आपण केलेली असते, तर ते शेवटचं जे टोक असतं ते काढून ते त्याच्यावर लावून घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवून तो चिरोटा लाटायचा आहे. लाटताना सुद्धा एकदम दाबून लाटायचा नाही, हलक्या हाताने तो लाटायचा आहे. म्हणजे त्या गुलाबाच्या पाकळ्या व्यवस्थित फुलतात. आणि तो चिरोटा जास्त पातळ सुद्धा लाटायचा नाही, थोडा जाडच ठेवायचा आहे.
लाटून झाल्यावर परत त्याच्यावर ओला रुमाल टाकून ठेवायचा. आता हा दुसरा लाटून घेतोय. ते बघा त्याच्या बाजूत शेवटचं टोक उघडून त्यांनी ते पाठीमागचं फुलाचा भाग तो झाकून घ्यायचा. आता ते चिरोटे आपण तळून घेऊ. एका कढईत साजूक तूप ते गरम करायला ठेवलं आहे. ते गरम झालं की त्याच्यामध्ये तो चिरोटा आपण टाकणार आहोत तळायला आणि त्याला तळताना त्याच्यावर झाऱ्याने तूप उडवत उडवत तो तळायचा आहे. हे असं केल्यामुळे त्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या आपल्याला दिसतात.
अशा प्रकारे त्या चिरोट्याला पापुद्रे सगळे सुटतात. आता आपण त्याच्यावर तो पाक टाकणार आहोत. तो पाक आपण 1.5 तारी केलेला आहे. म्हणजे तुम्ही साखर तुमची बुडेल, भांड्यात जी घेतलेली आहे ती साखर बुडेल इतकं पाणी त्याच्यामध्ये फक्त टाकायचं आहे आणि त्याचा 1.5 तारी पाक करून घ्यायचा आहे आणि मग त्या चिरोट्यावर टाकायचा. 1 चमचा पाक टाकला तरीही चालू शकतो. तुम्हाला जास्त टाकायचं आहे तर तुम्ही जास्तही टाकू शकता. तर त्याच्यावर आपण हे डेकोरेशनसाठी गोळ्या टाकलेल्या आहेत. त्या काय कंपल्सरी नाही आहेत, ऑप्शनल आहेत. तुम्ही नाही टाकलेत तरी चालू शकेल. साधारण आपण हे जेव्हा रुखवतात ठेवतो तेव्हा आपण हे डेकोरेशनसाठी ह्या गोळ्या टाकतो. अशा प्रकारे आपला चिरोटे आपले तयार झालेले आहेत. तुम्हीही करून बघा. तुम्हाला आवडले तर मला कमेंट्समध्ये सांगा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.